कल्पना करा, तो काळ होता जातीभेद, अज्ञान आणि अन्यायाचा, जेव्हा समाजाच्या कठोर परंपरांना कुणीही आव्हान देण्याची हिंमत करत नव्हते. पण एक जिद्दी तरुण या सगळ्याविरुद्ध ठामपणे उभा राहिला, ज्याने शिक्षणाचा दिवा त्या काळात पेटवला जेव्हा मुलींना शाळेत जाण्याचीही परवानगी नव्हती. शाळा उघडल्या, समाज जागवला आणि विचारांची अशी क्रांती घडवली की ज्यामुळे आजही आपण समानतेचा श्वास घेऊ शकतो. सत्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारा तो महान समाज क्रांतिकारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आपणा सर्वांना माहिती आहे की सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा विषय म्हणजेच त्यांचे सामाजिक कार्य आणि विचार हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या लेक्चरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अशी सखोल आणि समजण्यास सोपी माहिती आपण जाणून घेऊया. चला तर मग सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांची मूलभूत माहिती समजून घेऊया. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते गोविंदराव फुले, जे व्यवसायाने माळी समाजातील परिश्रमी व कष्टाळू शेतकरी होते, तर त्यांच्या आईचे नाव होते चिमणाबाई. मात्र दुर्दैवाने ज्योतिराव फुले अजून लहान असतानाच 1828 मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर त्यांचे संगोपन वडील गोविंदराव फुले आणि सगुणाबाई यांच्या देखरेखीखाली झाले. या कौटुंबिक परिस्थितीमुळे लहानपणापासूनच ज्योतिरावांच्या स्वभावात कष्टाची तयारी, जिद्द आणि संवेदनशीलता हे गुण विकसित होत गेले. आता ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. सन 1834 ते 1838 या कालावधीत त्यांनी पंतोजी यांच्या शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. याच शिक्षणाच्या प्रवासातून ज्ञानाची आवड, विचार करण्याची सवय आणि समाजातील विषमता ओळखण्याची जाणीव त्यांच्या मनात हळूहळू विकसित होऊ लागली. यानंतर ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक टप्पा येतो. सन 1840 मध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. पुढे जाऊन हाच सहजीवनाचा प्रवास समाज परिवर्तनाच्या महान कार्यात दोघांनाही एकमेकांचा भक्कम आधार ठरला. शिक्षण, स्त्रीउद्धार आणि सामाजिक समतेसाठी या दाम्पत्याने आयुष्यभर एकत्रितपणे संघर्ष केला. यानंतर ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यात शिक्षणाचा एक नवा आणि परिवर्तनकारी टप्पा सुरू होतो. सन 1841 ते 1847 या कालावधीत त्यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत आपले इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणामुळे त्यांच्या विचार विश्वाला नवीन दिशा मिळाली. समता, स्वातंत्र्य आणि मानवी हक्क या आधुनिक मूल्यांची जाणीव त्यांच्या मनात अधिक दृढ होत गेली. याच सुमारास ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर एक महत्त्वाचा वैचारिक प्रभाव पडताना दिसतो. सन 1847 मध्ये थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. या ग्रंथातून त्यांनी मानवी समानता, स्वातंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष या मूल्यांची प्रेरणा घेतली, ज्यामुळे पुढील काळातील त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला एक ठोस वैचारिक दिशा मिळाली. सन 1848 मध्ये ज्योतिराव फुलेंच्या आयुष्यात एक अशी घटना घडते जी त्यांच्या संपूर्ण जीवनाला नवी दिशा देणारी ठरते. त्यांच्या एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत ज्योतिराव सहभागी झाले होते. मात्र मिरवणुकीदरम्यान काही सनातनी उच्चवर्णीयांनी खालच्या जातीचे असूनही बरोबरीने चालत असल्याच्या कारणावरून त्यांचा जातीय शब्दात अपमान केला आणि त्यांना मिरवणुकीतून बाहेर पडण्यास भाग पाडले. हा प्रसंग ज्योतिरावांच्या जिव्हारी लागला. घरी आल्यानंतर त्यांनी ही घटना वडिलांना सांगितली, परंतु परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्लाच त्यांना मिळाला. या अपमानातून ज्योतिरावांना समाजातील जातीय विषमतेचे भीषण वास्तव प्रकर्षाने जाणवले आणि याच क्षणापासून शूद्र अतिशूद्रांना शिक्षण मिळाले तरच त्यांची गुलामगिरी संपेल हा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. या वैचारिक जाणीवेचा परिणाम लवकरच कृतीत दिसून येतो. सन 1848च्याच ऑगस्ट महिन्यात ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. त्या काळात स्त्री शिक्षणाला तीव्र विरोध असतानाही समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचा ठाम निर्धार त्यांनी दाखवला.
या कार्यात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून पुढाकार घेत स्त्री शिक्षणाच्या चळवळीला एक नवी क्रांतिकारी दिशा दिली. समाज सुधारणेच्या या कार्यामुळे ज्योतिराव फुले यांना मोठ्या विरोधालाही सामोरे जावे लागले. सन 1849 मध्ये समाजकार्याच्या कारणामुळे त्यांना आपले घर सोडावे लागले आणि त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथे वास्तव्य करण्यास सुरुवात केली. मात्र या अडचणींनी त्यांचा निर्धार अजिबात डळमळीत झाला नाही. उलट समाजातील वंचितांसाठी कार्य करण्याची त्यांची जिद्द आणखी दृढ होत गेली. समाजातील शिक्षण प्रसाराचे कार्य ज्योतिराव फुले यांनी अखंडपणे पुढे सुरू ठेवले. सन 1851 मध्ये पुण्यातील चिपळूणकर वाडा, रास्तापेठ आणि नानापेठ येथे त्यांनी नवीन शाळा सुरू केल्या. या शाळांमधून स्त्री शिक्षण आणि वंचित घटकांच्या शिक्षणाचा विस्तार अधिक वेगाने होऊ लागला. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन घडवून आणता येते हा त्यांचा विश्वास या कार्यातून अधिक स्पष्टपणे दिसून येतो. ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याची दखल लवकरच शासनानेही घेतली. 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुण्यातील विश्रामबाग वाडा येथे त्यांचा सरकारी गौरव करण्यात आला. स्त्री शिक्षण आणि वंचित घटकांसाठी केलेल्या त्यांच्या अथक प्रयत्नांची ही एक महत्त्वाची अधिकृत नोंद होती. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली आणि समाज परिवर्तनाच्या चळवळीला अधिक बळ प्राप्त झाले. याच काळात ज्योतिराव फुले यांनी समाजातील सर्वात वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा धाडसी निर्णय घेतला. सन 1852 मध्ये पुण्यातील वेताळपेठ येथे अस्पृश्य मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली. त्या काळात अस्पृश्यांना शिक्षण देणे हे समाजमान्य नव्हते. मात्र ज्योतिरावांनी या अन्यायकारक परंपरांना थेट आव्हान दिले. शिक्षणाच्या माध्यमातूनच मानवी सन्मान आणि समतेचा मार्ग खुला होईल हा त्यांचा ठाम विश्वास या कृतीतून स्पष्टपणे दिसून येतो. शिक्षणाचा प्रसार अधिक व्यापक व्हावा या उद्देशाने ज्योतिराव फुले यांनी नवीन उपक्रम हाती घेतले. सन 1852 मध्ये पुणे लायब्ररीची स्थापना करण्यात आली. वाचन संस्कृती वाढवणे, ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि समाजात विचार प्रबोधन घडवून आणणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या चळवळीला बौद्धिक अधिष्ठान मिळू लागले. समाजातील वंचित आणि अस्पृश्य घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी संघटित प्रयत्नांचीही सुरुवात केली. सन 1853 मध्ये महार, मांग इत्यादी लोकांना विद्या शिकविणारी मंडळी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार अधिक नियोजनबद्ध पद्धतीने वंचित समाजापर्यंत पोहोचू लागला. समता, मानवी सन्मान आणि ज्ञानाचा अधिकार सर्वांना मिळावा हा त्यांचा व्यापक सामाजिक विचार या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येतो. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली व्हावीत या ध्येयाने ज्योतिराव फुले यांनी आणखी एक क्रांतिकारी पाऊल उचलले. सन 1855 मध्ये भारतामधील पहिली रात्रशाळा सुरू करण्यात आली. दिवसभर काम करणाऱ्या शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांनाही शिक्षणाची संधी मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या माध्यमातून शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन हा त्यांचा विचार प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर आला. याच वर्षी ज्योतिराव फुले यांच्या साहित्यिक कार्यालाही नवी सुरुवात होते. सन 1855 मध्ये तृतीय रत्न या नाटकाचे लेखन त्यांनी केले. या नाटकाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीय विषमता यांवर तिखट प्रहार करण्यात आला. साहित्याला समाज जागृतीचे प्रभावी साधन बनवत विचार प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा त्यांचा प्रयत्न यातून स्पष्ट दिसून येतो. समाज सुधारणेच्या कार्यामुळे ज्योतिराव फुले यांना तीव्र विरोध आणि धोकेही सहन करावे लागले. सन 1856 मध्ये त्यांच्या जीवावर हल्ला करण्यासाठी मारेकरी पाठवण्यात आल्याची घटना घडली. मात्र ज्योतिरावांच्या शांत, समंजस आणि मानवतावादी विचारांनी या मारेकऱ्यांचेच मतपरिवर्तन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वातील करुणा, तर्कशुद्धता आणि दृढनिश्चयामुळे विरोधकांच्याही मनात आदराची भावना निर्माण झाली. ही घटना त्यांच्या विचारांच्या नैतिक ताकदीचे ज्वलंत उदाहरण ठरते. विरोध आणि अडथळ्यांनंतरही ज्योतिराव फुले यांनी आपले समाजकार्य खंडित होऊ दिले नाही. सन 1858 मध्ये पुण्यातील वेताळपेठ येथे शाळा पुन्हा सुरू करण्यात आली.
अडचणींवर मात करत शिक्षण प्रसाराचे कार्य सातत्याने पुढे नेण्याचा त्यांचा दृढ निर्धार या कृतीतून स्पष्टपणे दिसून येतो. समाजातील वंचित घटकांना ज्ञानाचा प्रकाश देण्याचे त्यांचे ध्येय कायमच अविरत राहिले. समाजातील अन्यायकारक प्रथा मोडीत काढण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी धाडसी सामाजिक पावले उचलत राहिले. सन 1860 मध्ये पुण्यात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला. या काळात विधवांना अत्यंत कठोर आणि अमानवी बंधनात जगावे लागत होते. अशा परिस्थितीत विधवा पुनर्विवाहाचा हा उपक्रम समाज सुधारणेच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. मानवी सन्मान आणि समतेच्या विचाराला यातून नवे बळ मिळाले. समाजातील स्त्रिया आणि निराधार बालकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने ज्योतिराव फुले यांनी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला. सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करण्यात आले. अवांछित गर्भधारणा, समाजभीती आणि परंपरांच्या दबावामुळे होणाऱ्या बालहत्यांना आळा घालणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. या गृहाच्या माध्यमातून अनाथ व निराधार बालकांना आश्रय आणि जीवनाची नवी संधी मिळू लागली. मानवतावादी विचारांचा हा एक जिवंत नमुना ठरला. विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. सन 1864 मध्ये पुण्यातील गोखले बाग येथे पुनर्विवाह चळवळ अधिक मजबूत करण्यात आली. समाजातील अन्यायकारक परंपरांना प्रत्यक्ष कृतीतून आव्हान देत विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचा त्यांचा हा ठाम प्रयत्न होता. या उपक्रमामुळे समाज सुधारणेच्या चळवळीला नवे बळ आणि व्यापक पाठबळ मिळू लागले. समाजातील अन्यायकारक परंपरांविरोधात ज्योतिराव फुले यांनी ठाम भूमिका घेतली. सन 1865 मध्ये विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवण्यात आला. यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचाही सहभाग होता. हा संप समाजातील अन्यायकारक प्रथांवर थेट प्रश्न उपस्थित करणारा ठरला. विधवांना मानवी सन्मान मिळावा आणि त्यांचे अधिकार सुरक्षित राहावेत हा उद्देश या चळवळीमागे होता. या उपक्रमातून समाज सुधारणेच्या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील एक दुःखद आणि संवेदनशील टप्पा सन 1868 मध्ये येतो. त्यांचे वडील गोविंदराव फुले यांचे निधन झाले. वडिलांच्या मार्गदर्शन आणि आधाराविना समाज सुधारणेचे कार्य पुढे नेणे सुरुवातीला कठीण वाटले. मात्र ज्योतिरावांच्या धैर्य आणि दृढनिश्चयामुळे त्यांनी आपल्या उद्देशांना कधीही वळण दिले नाही. या घटनेने त्यांच्या मनात अधिक जबाबदारी आणि समाजसेवेचा भाव जागृत केला. ज्योतिराव फुले यांच्या समाजसेवेच्या विचारधारेचा आणखी एक ठोस पैलू सन 1868 मध्ये दिसतो. त्यांच्या घराचा पाण्याचा हौद अस्पृश्य लोकांसाठी खुला करण्यात आला. त्या काळात अस्पृश्य लोकांना सामाजिक आणि धार्मिक अडथळ्यांमुळे सर्वसामान्य सुविधा मिळत नसल्याचे खूप प्रमाणात दिसत होते. या कृतीतून ज्योतिरावांनी समतेचा संदेश दिला आणि अन्यायकारक परंपरांना थेट आव्हान दिले. समाजातील विषमतेवर मात करण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी ठोस पाऊल उचलले. सन 1868 मध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात अस्पृश्य लोकांना समान अधिकार देणे, समाजातील अन्यायकारक प्रथा समाप्त करणे आणि शिक्षण व जीवनावरील निर्बंध हटवणे हे मुख्य उद्दिष्ट ठरले. या उपक्रमातून समतेच्या विचाराला आणि मानवी सन्मानाला समाजात बळकट स्थान मिळाले. ज्योतिराव फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला साहित्यानेही बळकटी मिळाली. सन 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या ग्रंथात समाजातील अंधश्रद्धा, जातीय विषमता आणि उच्चवर्णीय समाजाच्या अन्यायकारक वागणुकीवर तीव्र टीका करण्यात आली. साहित्याला समाजजागृतीचे प्रभावी साधन बनवत ज्योतिरावांनी वाचकांना विचार करण्यास आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्यास प्रेरित केले. ज्योतिराव फुले यांच्या साहित्यिक कार्याला इतिहास प्रेमाची आणि समाज जागृतीची नवी झलक सन 1869 मध्ये मिळाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला.
या पोवाड्यात शिवाजी महाराजांच्या शौर्याची, न्यायप्रियतेची आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची कथा प्रभावी पद्धतीने मांडण्यात आली. इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजातील लोकांना जागृती करण्याचा हा त्यांचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरला. ज्योतिराव फुले यांच्या साहित्यिक कार्यातून समाजातील अन्याय आणि दास्तवाविरुद्ध तिखट आवाज उठत राहिला. सन 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी या ग्रंथाचं लेखन केलं. या ग्रंथात भारताच्या निम्नवर्णीय आणि अस्पृश्य समाजावर उच्चवर्णीय समाजाच्या अन्यायाचं सजीव चित्रण केलं आहे. समाजातील विषमतेवर प्रकाश टाकत शिक्षण आणि समानतेच्या माध्यमातून मुक्ती मिळवण्याचा संदेश वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आला. ज्योतिराव फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला संघटित स्वरूप देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा सन 1873 मध्ये येतो. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमता या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यात आल्या. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय हे मुख्य उद्दिष्ट ठरवून ज्योतिरावांनी समाज सुधारणेच्या चळवळीला अधिक बळ दिलं. सत्यशोधक समाज ही महाराष्ट्रातील समाज सुधारणेची पहिली चळवळ मानली जाते. याची स्थापना करण्यामागील उद्देश होता धर्मभेदमूलक विद्वेष, जातीभेदमूलक उच्च-नीच भाव, स्त्रीदास्य, हिंदू धर्मसंस्थेतील मूर्तीपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करणे. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. ज्योतिबांनी सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी या ग्रंथांमध्ये सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाज सुधारणेच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीत रूप दिले. डिसेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजातील पहिला विवाह पार पडला. हा विवाह पारंपरिक अंधश्रद्धा आणि जातीभेदाविरोधात उभा राहणारा एक ठोस पाऊल ठरला. समाजातील नवीन समतेचे आणि मानवी सन्मानाचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विवाह एक प्रेरणादायी उदाहरण ठरला. सत्यशोधक समाजाच्या तत्वांवर आधारित ज्योतिराव फुले यांचा कुटुंब वैयक्तिक दृष्टिकोनही अत्यंत उदार आणि दूरदर्शी होता. सन 1873 मध्ये त्यांनी यशवंत यांना दत्तक घेतले. या कृतीतून त्यांनी सद्गुण, मानवता आणि कुटुंबातील जबाबदारी हे मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. समाजातील वंचित आणि गरजू लोकांप्रती त्यांचा आदर आणि सहानुभूतीचा दृष्टिकोन या कृतीतून स्पष्टपणे दिसून येतो. समाज सुधारणेच्या कार्यात ज्योतिराव फुले नेहमीच सक्रिय राहिले. सन 1875 मध्ये त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीस संरक्षण दिले. या कृतीतून त्यांनी धर्मीय सहिष्णुता आणि सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विविध विचारसरणी आणि चळवळींना सन्मानपूर्वक वागण्याची प्रेरणा त्यांच्या या कृतीतून समाजाला मिळाली. समाजातील गरजू आणि वंचित लोकांसाठी ज्योतिराव फुले यांनी सदैव काळजी घेतली. सन 1875 ते 1877 या काळात दुष्काळग्रस्तांसाठी अनाथाश्रम आणि अन्नछत्र स्थापन करण्यात आले. या उपक्रमांमधून गरीब, अनाथ आणि अन्नसंवेदनशील लोकांना सुरक्षित निवारा आणि अन्न मिळाले. समाजातील अन्याय आणि दुर्बलतेवर उपाय शोधण्याचा ज्योतिरावांचा दृष्टिकोन या कृतीतून स्पष्टपणे दिसून येतो. समाज सुधारणेच्या कार्याला अधिक व्यापक प्रभाव देण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी राजकीय क्षेत्रातही पाऊल ठेवले. सन 1876 ते 1883 या काळात ते पुणे नगरपालिकेचे सदस्य राहिले. या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यांसारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले. नगरपालिकेत काम करताना सर्वसामान्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे समाजातील वंचित घटकांना अधिक बळ आणि पाठबळ मिळाले. समाज सुधारणेच्या चळवळीत ज्योतिराव फुले यांनी पत्रकारितेला देखील बळकटी दिली. 1 जानेवारी 1877 रोजी त्यांनी दीनबंधू मुखपत्रास मदत केली. या माध्यमातून त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
पत्रकं आणि मुखपत्रांसोबतचा हा सहयोग समाजसुधारणेच्या त्यांच्या कार्याला अधिक व्यापक पोहोच देणारा ठरला. ज्योतिराव फुले यांच्या साहित्यिक कार्यातून समाजातील अन्याय आणि दासत्वाविरुद्ध आवाज सतत उठत राहिला. सन 1881 मध्ये त्यांनी शेतकऱ्याचा आसूड ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील कष्ट, अत्याचार आणि आर्थिक विषमता यांचा सजीव पद्धतीने उलगडा केला आहे. शेतकऱ्यांना शिक्षण, न्याय आणि अधिकार मिळवून देण्याची ही त्यांची तीव्र इच्छा या ग्रंथातून स्पष्ट होते. समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षण मिळावे हा ज्योतिराव फुलेंचा ठाम विश्वास होता. 19 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांनी हंटर आयोगासमोर सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली. या मागणीमधून त्यांनी सर्व समाजातील मुलांना, विशेषतः वंचित घटकांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी शासनावर दबाव आणला. समाजातील विषमता दूर करून समानतेचा संदेश पोहोचवण्याचे हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे उदाहरण ठरले. त्याचबरोबर श्रमिकांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी ज्योतिराव फुले सदैव पुढाकार घेतले. 25 सप्टेंबर 1884 रोजी त्यांनी मिल हँड्स असोसिएशनच्या स्थापनेत मदत केली. यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचा सहभागही होता. या उपक्रमाद्वारे कामगारांच्या जीवनमानात सुधारणा, श्रमशोषणाविरुद्ध लढा आणि समानतेचा संदेश समाजात पोहोचवण्याचा उद्देश स्पष्ट झाला. पुढे जाऊन समाजातील वंचित घटकांसाठी ज्योतिराव फुले यांनी नेहमीच ठोस उदाहरण दिले. 2 मार्च 1888 रोजी त्यांनी ड्यूक ऑफ कनॉट कार्यक्रमात शेतकरी वेशात सहभाग घेतला. या कृतीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाशी आपले आत्मीय नाते आणि समाजातील वर्गभेदाविरुद्ध थेट संदेश दिला. सामाजिक समानतेसाठी नेतृत्व करताना त्यांचा हा प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी ठरला. यानंतर ज्योतिराव फुले यांच्या कार्याला समाजाने आणि जनतेने देखील सन्मान दिला. 11 मे 1888 रोजी त्यांना महात्मा पदवी बहाल करण्यात आली. हा कार्यक्रम मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथील मुंबई देशस्थ मराठा ज्ञातिधर्म संस्था, काही ठिकाणी कोळीवाडा हॉल म्हणूनही उल्लेख, येथे संपन्न झाला. मुंबईच्या जनतेने एक मोठी जाहीर सभा बोलावून ज्योतिराव फुले यांना हा सन्मान दिला, ज्यामुळे त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला अधिक प्रसार आणि जनसमर्थन मिळाले. समोर जाऊन ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यात एक दुःखद आणि कठीण टप्पा 1888 मध्ये आला. त्यांना अर्धांगवायूचा झटका बसला. या आजारामुळे त्यांचे शारीरिक स्वास्थ्य गंभीररित्या प्रभावित झाले. मात्र त्यांच्या सामाजिक कार्यातील उत्साह आणि धैर्य कधीही कमी झाले नाही. या परिस्थितीतही त्यांनी शिक्षण, समाज सुधारणा आणि वंचित घटकांसाठी काम करण्याचा निर्धार कायम राखला. यानंतर ज्योतिराव फुले यांनी समाजातील अन्याय आणि विषमता दूर करण्यासाठी साहित्याचा प्रभावी वापर सुरू केला. 1 एप्रिल 1889 रोजी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म लेखनास सुरुवात केली. या ग्रंथामध्ये समाजातील अन्याय, जातीय विषमता, स्त्रीदास्य आणि शिक्षणाच्या महत्त्वावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. लेखनाच्या माध्यमातून समाज जागृती साधणे हा त्यांचा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो. पुढे सन 1889 मध्ये मुंबई येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाबाबत ज्योतिराव फुले यांनी अत्यंत परखड मत व्यक्त केले. त्यांच्या मते जोपर्यंत काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग होत नाही, तोपर्यंत ती संघटना खऱ्या अर्थाने राष्ट्रीय म्हणवून घेण्यास पात्र ठरणार नाही. या मतातून शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी यावेत हा त्यांचा दूरदृष्टी आणि लोकाभिमुख विचार स्पष्टपणे दिसून येतो. ही झाली महात्मा फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्याची सविस्तर माहिती. आता त्यांच्या साहित्यिक कार्याकडे एक नजर टाकूया. सर्वप्रथम येते सन 1855 मध्ये लिहिलेले तृतीय रत्न हे नाटक. या नाटकाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर प्रभावी प्रहार करण्यात आला. यानंतर सन 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हा पद्यात्मक ग्रंथ प्रकाशित झाला. या लेखनातून जातीय विषमता आणि अन्यायकारक सामाजिक वर्चस्वावर तीव्र टीका करण्यात आली.
पुढे सन 1873 गुलामगिरी हा गद्यग्रंथ समोर येतो. यामध्ये शूद्र अतिशूद्रांच्या सामाजिक गुलामगिरीचे वास्तव मांडून समतेचा आणि शिक्षणाचा संदेश देण्यात आला. यानंतर सन 1883 शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ प्रकाशित झाला. या लेखनातून शेतकऱ्यांचे शोषण, आर्थिक अन्याय आणि प्रशासनातील त्रुटी यांचे जिवंत चित्रण करण्यात आले. पुढे सन 1885 सत्सार हे नियतकालिक सुरू करण्यात आले. या माध्यमातून समाज जागृती, विचार प्रबोधन आणि सुधारक विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न झाला. याच वर्षी म्हणजे 1885 इशारा हा गद्यग्रंथही लिहिला गेला. या लेखनातून समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायकारक परंपरांविषयी जनतेला सावध करण्याचा संदेश देण्यात आला. आणि शेवटी सन 1891 सार्वजनिक सत्यधर्म हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये समता, मानवता, धर्मनिरपेक्षता आणि सत्यशोधक विचारांचे तत्त्वज्ञान सविस्तर मांडण्यात आले. महात्मा फुले यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळींना एक नवी दिशा आणि प्रेरणा दिली. आता अशाच काही महत्त्वाच्या चळवळींकडे थोडक्यात नजर टाकूया. सर्वप्रथम येते दलितोद्धारक चळवळ. या चळवळीमध्ये शिवराम जानबा कांबळे आणि गणपतराव फुलगावकर यांसारख्या सहकाऱ्यांनी वंचित समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले. यानंतर महत्त्वाची ठरते कामगार चळवळ. या चळवळीमध्ये कृष्णराव भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारला. पुढे येते ब्राह्मणेतर चळवळ. या चळवळीमध्ये केशवराव जेधे आणि नारायण जवळकर यांनी सामाजिक समतेचा विचार व्यापक करण्यासाठी प्रभावी कार्य केले. महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रभाव त्या काळातील अनेक महान व्यक्तींवरही पडलेला दिसतो. आता अशाच काही महामानवांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या गौरवोद्गारांकडे थोडक्यात नजर टाकूया. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ज्योतिबांबद्दल ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे गौरवोद्गार काढले. समाजसुधारक आणि दूरदृष्टी राज्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिबांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे संबोधले. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी कार्य करणारे सुधारक वी रा शिंदे यांनी ज्योतिबांना दलितोद्धारक असे गौरविले. त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि आरक्षण धोरणाचे पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हटले. सामाजिक आणि राजकीय चळवळीतील प्रभावी नेते माधवराव बागल यांनी ज्योतिबांना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असे संबोधन दिले. तत्त्वज्ञ आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटले की महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलित चळवळीचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला प्रसिद्ध ग्रंथ हू वर द शूद्राज हा महात्मा फुले यांना समर्पित केला. क्रांतिकारक राष्ट्रवादी विचारांचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर यांनी ज्योतिबांना आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक असे गौरविले. समाज सुधारणेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या या महान महामानवाच्या जीवन प्रवासाचा एक अत्यंत भावनिक शेवट सन 1890 येतो. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांचे महानिर्वाण झाले. त्यांच्या जाण्याने समाज सुधारणेच्या चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यांनी पेटवलेली शिक्षण, समता आणि मानवतेची ज्योत आजही समाजाला दिशा देत आहे. महात्मा फुले यांच्या महानिर्वाणानंतरही त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रवाह थांबलेला दिसत नाही. सन 1891 त्यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म मरणोत्तर प्रकाशित झाला. या ग्रंथामधून समता, मानवता, सत्यशोधक विचार आणि धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान समाजासमोर अधिक व्यापकपणे आले. त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार कार्य मृत्यूनंतरही समाजाला प्रेरणा देत राहिले. महात्मा फुले यांच्या विचारांची परंपरा त्यांच्या महानिर्वाणानंतरही समाजात जिवंत राहिलेली दिसते. 11 जानेवारी 1911 रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या कृपेने कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाला नव्याने बळ मिळाले.
या उपक्रमामुळे समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या फुलेंच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक पातळीवर होत राहिला आणि समाज सुधारणेच्या चळवळीला नवी ऊर्जा प्राप्त झाली. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रसार पुढील काळातही सातत्याने होत राहिला. सन 1911 मध्ये सातारा जिल्ह्यातील काले येथे सत्यशोधक समाजाची एक शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेमुळे ग्रामीण भागातही समता, शिक्षण आणि सामाजिक जागृतीचा संदेश पोहोचू लागला. अशा प्रकारे महात्मा फुले यांची विचारधारा काळाच्या पुढे जात समाजाला सतत प्रेरणा देत राहिली. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी सखोल आणि परीक्षाभिमुख संपूर्ण माहिती पाहिली. अशाच प्रकारच्या उपयुक्त आणि गुणवत्तापूर्ण माहितीसाठी MPSC प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला इतिहासातील कोणत्या महान व्यक्तीबद्दल विस्तृत माहिती हवी आहे हे देखील आम्हाला नक्की कळवा. या लेक्चरचे सर्व नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होणार आहेत, म्हणून टेलिग्रामला नक्की जॉईन करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय ज्योतिबा, जय शिवराय.